नमस्कार शिक्षक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर अगदी सोप्या भाषेत ट्रिकच्या माध्यमातून सोडवणार आहोत. तर करुणा अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. TET 2024 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. तर यामध्ये आलेले क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न आहे, एका कोणाचा कोटिकोन 35 अंशाचा आहे तर त्याच्या पूरक कोणांचे मापे किती? ऑप्शन्स आहेत 55 डिग्री, 135 डिग्री, 120 डिग्री, 125 डिग्री. तर सर्वप्रथम आपण यामध्ये समजून घेऊ कोटिकोन म्हणजे काय होते. कोटिकोन म्हटलं म्हणजे त्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. दोन कोणांची बेरीज जर 90 अंश असेल तर त्याला कोटिकोन किंवा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. यापैकी कोटिकोनाचा एक माप दिलेला आहे, दुसरं फाइंड करून घेऊ आपण. म्हणजे x + y = 90 डिग्री. दोन कोणांची मापे, यापैकी एक कोन दिलेला आहे. सपोज आपल्याला 35 अंश दिलेला आहे, दुसरं फाइंड करायचं आहे आपल्याला 90 डिग्री. देअरफोर खाली y = 90 डिग्री मायनस 35 डिग्री आन्सर येते 55 डिग्री. म्हणजे एक कोन भेटला आपल्याला, वायची व्हॅल्यू 55 डिग्री. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, काढायचं काय, पूरक कोणांची मापे. आता पूरक कोण म्हटलं म्हणजेच काय होते, पूरक कोण म्हटलं म्हणजे सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन असते 180 डिग्री. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, पूरक कोण. तर कॉम्प्लिमेंटरी डिग्रीला सबट्रॅक्ट करायच्या मधून. देअरफोर 180 डिग्री मायनस 55 डिग्री = 125 डिग्री. हे झालं फायनल ॲन्सर आपलं ऑप्शन नंबर 4, 125 डिग्री. चला दुसरा प्रश्न बघूया. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन आहेत 1275, 1265, 1175 आणि 1375. अशा वेळेस काय करायचं, क्रमगत जर संख्यांची बेरीज जर विचारली असेल तर यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे, n + 1/2. n म्हटलं म्हणजे शेवटची संख्या 1 पासून तर 50 पर्यंत. तर 50 यांची किंमत 50 ठेवा, मल्टिप्लाय ब्रॅकेटमध्ये 50 + 1 / 2. याला सोडवा, 50 गुणिले 51 भागिले 2. याला सोडवायचं आहे, बे एक बे, इथं 25चा भाग जातो. 25 गुणिले 51 म्हणजे 25 × 1 = 25, 5 कॅरी 2 जातात इथं. 25 × 5 = 125, 125 × 2 = 127. फायनल ॲन्सर 1275. 1275 ऑप्शन नंबर 1. चला तिसरं उदाहरण बघूया. विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती? म्हणजे या गणितामध्ये आपल्याला किती विचारली, रुंदी विचारली. आणि मैदान कसं आहे तर आयताकृती आहे. ऑप्शन आहेत 140, 70 मीटर, 135 मीटर आणि 50 मीटर. ठीक आहे. तर आपल्याला आयताकृती मैदान विचारलेलं आहे आणि त्यांनी फेऱ्या किती पूर्ण केल्या, 15 फेऱ्या पूर्ण केल्या. म्हटलं म्हणजे आपल्याला इथं आयताची परिमिती काढावी लागेल. तर आयताची परिमितीचा फॉर्म्युला, आयताची परिमिती, त्याने एकूण फेऱ्या पूर्ण किती आहे 15, म्हणजे मल्टिप्लाय 15 = एकूण अंतर 5.1 किलोमीटर एवढं पूर्ण केलं त्याने. तर आयताची परिमिती काय होते, तर फॉर्म्युला आहे ट्वाईस इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ असा फॉर्म्युला आहे. मल्टिप्लाय 15 = 5.1 किलोमीटर. याचं रूपांतर मी काय करतो, मीटरमध्ये करून घेतो. तर 1 किलोमीटर = 1000 मीटर. त्याला 1000 मल्टिप्लाय करतो मी. तर 1000 मल्टिप्लाय केल्यावर 15100 मीटर एवढे मीटरमध्ये झालं. तर आपल्याला यापैकी काय दिलेलं आहे, तर याच्यामध्ये लेंथ दिलेली आहे आपल्याला, त्या मैदानाची लांबी दिलेली आहे. लांबी किती आहे 100, तर याच्या ठिकाणी 100 ठेवून द्या. 100 प्लस ब्रेड्थ फाइंड करायची आहे. मल्टिप्लाय 15 = 1500 हा मीटर झाला. आता फाइंड काय करायचं आपल्याला, ब्रेड्थ फाइंड करायची आहे. तर बाकीचं 2 आणि 15 हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इथं, तर याला = पलीकडे पाठवून द्या. म्हटलं म्हणजे इथं बाकी किती राहते, 100 + b = 1500 डिवायडेड बाय हा 2 आणि 15 इकडे आल्यानंतर इथं डिवाइडमध्ये जातील. 2 × 15 म्हटलं म्हणजे त्याचा ॲन्सर येते 30. देअरफोर, तर इथं पुढे सॉल्व करतो मी. 100/30 म्हटलं म्हणजे आपल्याला काय भेटलं, 100 + b = 1500/30. आता 30 हा 0 कॅन्सल केला आणि इथं 3ने भाग दिला. तर इथं किती येते, 3ने भाग दिल्यानंतर 170 येते. किती येते, 170 आलं. तर इथं काय भेटलं आपल्याला मग, 100 + b = 170. आता बीची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. बीची व्हॅल्यू काढण्यासाठी देअरफोर b = 170 - 100 = 70 मीटर. ऑप्शन नंबर 2, 70 मीटर. बघा चौथं गणित बघूया. ₹1300 रकमेत 50 रुपयाच्या नोटांच्या 3/4 नोटा 20 रुपयाच्या आहेत, तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत, असा प्रश्न विचारला. तर बघा इथं 1300 रुपयाची एकूण रक्कम 1300 रुपये आहे आणि 50च्या नोटांच्या 3/4 नोटा 20च्या आहेत. म्हणजे यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे, 3/4. तर 50 रुपयांच्या नोटांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे, 50 रुपये. आणि इथं घेऊ आपण 20 रुपये.
तर 3/4 नोटा जे आहेत ते 20च्या आहेत. म्हटलं म्हणजे 50 रुपयाच्या नोटा किती झाल्या 4 आणि 20 रुपयाच्या नोटा किती झाल्या 3. तर याला आपण काय करू, गुणोत्तराच्या स्वरूपात आहे तर याला यक्स लावून यक्सनं मल्टिप्लाय करू म्हणजे आपल्याला यक्सची किंमत फाइंड करताना सोपी जाईल. त्यानंतर आता याचं किती मल्टिप्लिकेशन होते 50 रुपयाच्या किती नोटा झाल्या 4x नोटा. म्हटलं म्हणजेच 50 गुणिले 4 म्हटलं म्हणजे 200x प्लस 20 गुणिले 3 नोटा म्हटलं म्हणजे 60x बरोबर एकूण किती रुपये 1300 रुपयाची रक्कम आहे आपल्याकडे. तर एकूण आहे 1300. यावरून आपण यक्सची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. 200x अधिक 60x म्हटलं म्हणजे 260x बरोबर 1300. देअरफॉर यक्सची व्हॅल्यू काढू शकतो आपण. यक्स इज इक्वल टू 1300 भागिले 260. 0 0 कॅन्सल. फायनल ॲन्सर येते 5. यक्सची किंमत किती झाली फायनल ॲन्सर 5. म्हणजे यक्सची किंमत 5 भेटली. म्हटलं म्हणजे 50 रुपयाच्या नोटा किती झाल्यात मग आता 50 रुपयाच्या नोटा बरोबर 4x बरोबर 4 × 5 इज इक्वल टू 20. त्याचप्रमाणे 20 रुपयाच्या नोटा किती होतील मग 3 × 5 इज इक्वल टू 15. म्हटलं म्हणजेच यामध्ये ऑप्शन नंबर 1 बघा 50च्या 5ने अधिक आहेत. 50 रुपयाच्या नोटा किती आहेत 50च्या 20 भेटल्या आणि 20 रुपयाच्या 15 नोटा. तर 50च्या नोटा 5ने अधिक आहेत म्हणजे 20 ॲन्सर येते म्हणजे ऑप्शन नंबर 1. चला 5वा प्रश्न बघूया. विकासने प्रत्येकी ₹120 किमतीच्या 25 वह्या, प्रत्येकी ₹32 किमतीचे 5 पेन व 140 किमतीची कंपास पेटी खरेदी केली तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्यात. असा प्रश्न आहे. ऑप्शन आहे 3000, 3600, 3160 आणि 3300. तर यामध्ये विकासने काय केलं 120 किमतीच्या 25 वह्या खरेदी केल्या. म्हटलं म्हणजे वह्या किती खरेदी केल्या सोल्युशनमध्ये वही ₹120 किमतीच्या किती खरेदी केल्या 25 म्हटलं गुणिले 25 करायचे इज इक्वल टू ॲन्सर येते असं 3000. त्यानंतर पेन खरेदी केले त्यानं 32 गुणिले 5 पेन खरेदी केले म्हणजे मल्टिप्लाय 5 म्हटलं म्हणजे ₹160. त्यानंतर कंपास पेटी 140 रुपयाला खरेदी केली 140. त्या सगळ्यांची ॲडिशन करून घ्यायची आपल्याला. म्हटलं म्हणजे ॲन्सर येईल 0 0 3 3 ₹3300. ऑप्शन नंबर 4. चला 6वं गणित बघूया. आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. ऑप्शन आहे 10, 5, 7 आणि 9. एक आकृती दिलेली आहे आपल्याला त्याच्यामध्ये त्रिकोण मोजायचे आहेत. जर आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची असेल अशा डायग्राममध्ये तर काय करायचं आहे त्याला नंबरिंग करायचे. 1 हे 2 हा एक त्रिकोण झाला. याला 2 सेक्शन्स आहेत 1 आणि 2 आणि या त्रिकोणाला किती सेक्शन्स आहेत 3 1 2 आणि 3 आणि यांची ॲडिशन करायची. 1 + 2 याचे होतात 3 आणि 3 + 2 5 5 + 1 6. आता याच्यामध्ये त्रिकोण किती भेटले 3 आणि याच्यामध्ये 6 म्हटलं म्हणजे 3 + 6 बरोबर 9. ऑप्शन नंबर 4.